काम चालू आहे. आज आम्ही आपले बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याचे देव म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे कलेक्टर साहेबांना भेटायला आलेलो आहे. आणि माझे दोन मुद्दे आहेत की गेले महिनाभर झाले मी एक आंदोलन केलं होतं माझ्या गावामध्ये की आमच्या गावामध्ये शौचालय नाही आहे. आमच्या गावामध्ये 3 संत वास्तव करून गेले, त्यामध्ये सोनाजी महाराज आहेत, प्रकाश बाबा आहेत आणि संत समजोती महाराज आहेत. परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळ्या गावात जर माझ्या आई बहिणी माय मावल्या जर चव्हाट्यावर लग्नाला बसत असतील तर हे राज्यकर्ते सर्व, मी कुठल्या पक्षाची बाजू घेत नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, जर या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळं महिला जर का चव्हाट्यावर लग्नाला बसत असतील तर या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना सर्व पक्षीय नेत्यांना लाजा कशा वाटत नाहीत हा माझा प्रश्न आहे. हे शौचालय गेली 17 वर्ष झाले माझ्या सोनाळ्यात नाही आहे. माझ्या मनापासून सांगतो, पोटतिडकीपासून सांगतो, बेंबीच्या देठापासून सांगतो की मी ग्रामपंचायतला सांगितलं, पंचायत समितीला जाऊन गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या गावात शौचालय नाही आहे. त्यांनी तो विषय मार्गी लावत त्यांनी ग्रामपंचायतला पत्र दिलं की बा आमच्या गावामध्ये शौचालय नाही आहे असं आमच्याकडे निवेदन आलं, तुम्ही पत्र द्या. त्यांनी बांधकाम विभागाला सांगितलं, बांधकाम विभाग सांगते आमच्याकडे हा विषय येत नाही. हे आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात. या छटाकभर विषयासाठी जर आम्हाला एवढं भांडण करावं लागत असेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आणि कलेक्टर साहेबांकडे माझी एक मागणी आहे, दुसरा विषय जर आमचा कुठला असेल तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी पुनर्वसन होतात, पहाडातल्या लोकांना उठून दिलं जातं, त्या लोकांना 10-10 लाख रुपये प्रत्येक माणसाला दिले जातात. आणि ह्या माझ्या आया बहिणी आहेत, ह्या ज्या रस्त्याच्या आजूबाजूला 40 फूट यांचं प्रत्येक रस्त्याने घर जाणार आहेत सगळे लोकांचे, तर यांना बेघर करण्यात येणार आहे. तर यांना सरकारने मोबदला द्यावा या संदर्भात मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण आपण बघतो की हे सरकार अदानी असतील, अंबानी असतील आणि रामदेव बाबा असतील यांना प्रति एकर 1 रुपयाने 99 वर्षाकरता लीजवर भाडेपट्ट्यांनी जर जमीन देत असेल, शेकडो एकर जर जमीन देत असेल तर माझ्या आया बहिणी जर बेघर होत असतील तर यांना 500 ते 1000 स्क्वेअर फीट जमीन हे का देऊ शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि ह्या 2 मागण्या घेऊन या ठिकाणी मी कलेक्टर आपले जे आहेत जिल्ह्याचे देव यांच्याकडे मागणी घेऊन आलेला आहे. आणि मला पूर्णपणे अपेक्षा आहे की कलेक्टर साहेब जिल्ह्याचे देव म्हणून मला या विषयात न्याय देतील. धन्यवाद. सावडे, तुम्ही तर कशासाठी आलात, काय मागणी आहे तुमची? आम्हाला आमचं सारं हे लोक मोडतोड करून राहिले. आम्ही गरीब 200 रुपये रोजानं जातो काम आले तर आमची चूल पेटते नाही, तर आमची चूल पेटत नाही. आम्ही खावा काय राहावा कुठे हे सांगा तुम्ही. हा हे म्हणतात की हो तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुमचं तसं. मग आम्ही गरिबांना काय करा? आता जराशाही आमची कुठे भेटणार आहे का आपल्याला? आमची जागा हे मोडून राहिले, मग आम्ही कुठे राहावं लेकर बाव घेऊन? सांगा ना तुम्ही. काही आमच्या घरी शेती नाही, बाडी नाही, काही नाही, काही नाही. धावतो तेव्हा खातो, नाही गेलो धावायला तर प्रकरण काय? कोणाचं रोड मध्ये जागा जाते ते आम्ही राहावा कुठे?